For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/venusdevotional. दर्शनासियाला उठ पंढरीचा राजा, उठ पंढरीचा राजा. पूर्व दिशी तुमचे भाळे घुमेवारियाच्या वेली, पूर्व दिशी तुमचे भाळे घुमेवारियाच्या वेली. सूर सूर झेलू त्याच्या सुगंधात न्हाला, सुगंधात न्हाला. उठ पंढरीचा राजा, फार वेळ झाला. उठ पंढरीचा राजा, फार वेळ झाला. तवा वैष्णवांचा दारी दर्शनासियाला, दर्शनासियाला. उठ पंढरीचा राजा. उक्षी घेऊन या कुंभा उभी ठाकी चंद्रभागा. उक्षी घेऊन या कुंभा उभी ठाकी चंद्रभागा. मुख प्रक्षालने देवा गोविंदा गोपाळा, गोविंदा गोपाळा. उठ पंढरीचा राजा, फार वेळ झाला. उठ पंढरीचा राजा, फार वेळ झाला. हवा वैष्णवांचा दारी दर्शनासियाला, दर्शनासियाला. उठ पंढरीचा राजा. पुंडलिक हाका देई उभ्या राही रखुमाबाई. पुंडलिक हाका देई, हाका देई, हाका देई. उभ्या राही रखुमाबाई. निरांजने घेऊन हाती सिद्ध आरतीला, सिद्ध आरतीला. उठ पंढरीचा राजा, फार वेळ झाला. उठ पंढरीचा राजा, फार वेळ झाला. हवा वैष्णवांचा दारी दर्शनासियाला, दर्शनासियाला. उठ पंढरीचा राजा, उठ पंढरीचा राजा. उठ पंढरीचा राजा, उठ पंढरीचा राजा. ठलय 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 ठलय. कोण आहे का घरात? ठलय ठलय. काका कोण है? पांडुरंग, पांडुरंग. राम 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 राम. वारीला निघालात वाटतं. सावित्री, हे सावित्री. अगं वारकरी आल्यात, जरा पाणी आण बघू. या बसा मंडळी, बसा बसा बसा, निवांत बसा. लय दमलो.
लय लय दमलो. 2 महिल्यावर कुठं बी वस्ती गावा ना. तुमचं घर दिसलं म्हटलं घटकाभर जरा आराम करावा, थोडं पाणी प्यावं आहे ना. सावित्री तू काय करताय? तुम्ही बरं होते म्हणून जरा येळ लागला. ये बाबा घे घे, पांडू. घे. घ्या मंडळी घ्या. हा वय घेतो. पांडुरंग पांडू. काका तुमच्या या इलाक्यात ऊन लय कडक बाबा. हार चटक बसलं बघा. लय ऊन. पर काका हे गाव कंचं म्हणायचं? आमचं गाव आहे. हा या गावचं नाव आहे तेरडोकी. तेर डोकी. हा इथून पंढरपूर हाय 20-25 कोसावर. अरे वा. पण आपण कंच्या गावचं? आम्ही भाई हा? आम्ही समदे रावडीचे. नवस स्वतः लेकराचा म्हटलं नवस बी फेडता येईल आणि आपल्या इटोबाचं दर्शन बी होईल. पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. अव भाद्रपद संपून नवरात्र आली हा की दिवाळीचे येत लागतात. बर. आणि दिवाळी सरते आणि कार्तिकी वारीची मला बी वड लागते. पण काय करणार, या कामाच्या व्यापातून येळच होत नाही बघा. आता पोरग आमचं तरण ताट झालंय. बर. बघूया पांडुरंग केव्हा बोलवतो दर्शनाला. बोलवेल बोलवेल लवकरच बोलवेल ते. गोरोबा ये बाबा. आलो. हे आमचं पोरग. नमस्कार. पांडुरंग पांडुरंग. राहू दे राहू दे. पांडू. बर काका आता निघावं म्हणतो आम्ही. हे गाव हा. येतो पण पांडुरंग. वारीला जायचं. मंडळी पांडुरंग पांडुरंग. नाही म्हणजे वारीहून परतताना याच वाटेने यावा. हा? नाही आम्ही वाट बघतो तुमची लक्षात ठेवा. हा, वय, वय, वय. बरं बरोबर. तर निरोप दे का. आलोच की. राम राम. येतो काका. पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग. बाबा बाबा तुम्ही आता विश्रांती घ्या. होय बाबा ठेवा बघू बाजूला ठेवा. अलीकडे पटकन थकून जाताय तुम्ही. हा विश्रांती घ्या. गुरुबा अरे तुझं समजा म्हणणं खरं आहे का. आमचं काय आता आमचं समजा संपलं बघा. बाबा फक्त आता तुझे 2चे 4 हात बघितले की म्या डोळे मिटायला मोकळा झालो बघ. गुरुबा वारकऱ्यांना बघितलं की मन कसं इरक्तीकडे जात बघ. आणि असं वाटतं पांडुरंगाच्या चरणी जाऊ. अहो तेच तर म्हणतोय मी बाबा. तुम्ही आता विश्रांती घ्या. आता मला समधी कामं जमायला लागलेत बाबा. बाजारातनं माती आणणं, ती चांगली चाळून घेणं, हा ती नीट मळून घेणं, ती चाकावर तिचा गोळा करून त्याचा चांगलासा घाट तयार करणं समजा चांगलं जमायला लागलंय मला आता. तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही आता फक्त इथं बसायचं आणि आपल्या गोरोबाचं काम नीट डोळं भरून बघायचं बस. हा विश्रांती घ्या. आलोच आलोच. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. फिरत्या चाकावरती देसी मातीला कार. विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावरती देसी मातीला कार. विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी विठुर कुमाई. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी
मिसळीसी सर्व पसारा, माती पाणी उजेड वारा, तूच मिसळीसी सर्व पसारा, आभाळच मग ये आकारा, आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी विठुर कुमाई, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी विठुर कुमाई. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा नकळे, तुझ्या विना ते कोणा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी विठुर कुमाई, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी विठुर कुमाई. तूच घडविसी तूच फोडीसी, कुरवाळीसी तूच ताडीसी, तूच घडविसी तूच फोडीसी, कुरवाळीसी तूच ताडीसी, नकळे यातून काय जोडीसी, नकळे यातून काय जोडीसी, देसी डोळे परिनिर्मिसी, दया पुढे अंधार, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी विठुर कुमाई, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी विठुर कुमाई, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी विठुर कुमाई, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी विठुर कुमाई. गोरोबा या, जरा धीरानं घ्यायचं गोरोबा. हा, काय काळजी करायची नाही. अरे समध्या प्रपंचाची जबाबदारी आता तुमच्यावर आहे. वय काका, गेल्या चतुर्थीला आई गेली आणि आता बाबा अंथरुणाला खेळलेत. काय करावं काही सूचना झालंय बघा. त्यात माझी संती पोटुशी आहे. रोजचं काम, घरचं सगळं बघणं, जीव निस्ता मेटा कुठीला आलाय तिचा. थकली आहे बिचारी. काय होणार त्या एकट्या पांडुरंगाला ठाव. पांडुरंग पांडुरंग. गोरोबा काही काळजी करायची नाही. अरे आमच्यासारखं शेजारी असताना तुम्ही कशापायी काळजी करताय? हा,
अरे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबानं एवढं डोंगरा एवढं उपकार करून ठेवला आमच्यावर, आम्ही समजून निस्तरू. हा शेवटी विठ्ठलाची मर्जी आहे बघा. अरे गोरोबा, तुझा बाबा लय भाग्यवान बघ. अरे अखंड नामस्मरण करणाऱ्या आणि भक्ती करणाऱ्या माणसांना देव नक्की बरं करेल बघ. आता हेच बघ ना, एवढा आजारी आहे तुझा बाबा, तरी मागली वारी त्यांनी केलीच का नाही? हा, तेव्हा विठ्ठलावर भरोसा ठेव, तू नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढेल बघ. हा धनी, अहो बाबा बघा कसं करतात. बाबा, गोरोबा, गोरोबा, आहे मी इथंच आहे. अरे आता माझं काही खरं दिसत नाही. विठ्ठलाच्या पायाशी जाण्याची ओढ लागलीये मला. जग दिंडी चाललीये, दिंडी बोलावते मला, दिंडी बोलावते मला. चंद्रभागेचा तीर दिसतोय, फलती फलती आली पाण्याला, फलती आली बाबा, बाबा असं काय बोलताय तुम्ही? बरं वाटलं. परपंच परपंच नीट कर. विठ्ठलाचं नामस्मरण आणि माझ्या पोरीला जप. तुम्ही आराम करा, आराम करा. अरे तिच्या पोटी मी जन्माला येणार आहे, पुन्हा येणार, पुन्हा येणार आहे. वारी कधी पण चुकू नको. नाही चुकवणार, नाही चुकवणार बाबा. परपंच कर, परमार्थ कर. आणि एक सांगतो पोरा, वारकऱ्यांची सेवा कर, वारकऱ्यांची सेवा. बाबा, वहिनी गोरोबा कुठे आहेत? आहेत की. का भाऊजी बाहेर निघालात वाटतं? होय वहिनी, आळंदीहून संत मंडळी आल्यात आपल्या गावात. निवृत्ती, ज्ञानोबा, सोपान, मुक्ताई, चोखोबा, इरोबा अशी संतांची मांदियाळी झाली या गावात. म्हणून म्हटलं जावं दर्शनाला. काय कोंडीबा, बरीच मंडळी आलेत म्हणा आळंदीहून. होय की, तुम्ही बी आलात तर बरं होईल. अहो कीर्तन आहेत, प्रवचन आहेत. आता नामदेव कीर्तन करतोय म्हणल्यावर तुम्ही. बाबा, संत मंडळी सांगावं घेऊन आलेत पंढरीहून, म्हटल्यावर जायच पाहिजे.
साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. ए संत, मागचं जरा उसरीवरलं सामान आवरून ठेव, मी आलो जरा कीर्तनाला जाऊ. नाही कीर्तनाला जा, पण येताना पाटलाच्या वाड्यावर बी जाऊन या. दोनदा सांगावा येऊन गेला त्यांचा. अगं वय वय लय मोठं काम आहे पाटलाचं. हो हो, कीर्तन संपल्यावर जाऊन येतोच वाड्यावर. हा ऐ कोंडी, तू हो मोर, मी आलोच कापड बदलू. वय वय. पांडुरंग पांडुरंग. विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. संतांचे अवतारच जगताचं हित कशात आहे ते जाणून त्याला मार्गदर्शन करण्याकरता आहेत. काहींना मार्गदर्शन करण्याची इच्छा असते पण हित कशात आहे ते कळत नाही. काहींना हित कळतं पण मार्गदर्शन करण्याची क्षमता नसते. वाट लावणारे जगतात सगळेच आहेत पण वाट दाखवणारे फार थोडे आहेत. एक सांगू, सूर्य कधी कालबाह्य नाही, चंद्र कधी कालबाह्य नाही, पाणी कधी कालबाह्य नाही, अन्न कधी कालबाह्य नाही आणि सुखाकरता संतांचा बोध कधी कालबाह्य नाही. आलिया संसारा उठा वेग करा आणि शरण जा उदारा पांडुरंगा. जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 विठ्ठल. नामाचा गजर गरजे भीमा तीर, गरजे भीमा तीर. नामाचा गजर गरजे भीमा तीर, गरजे भीमा तीर. महिमा साजे थोर उज
जाग तुझ एका नामाचा गजर, नामाचा गजर. रिद्धी सिद्धिदासी अंगण झाडीते, रिद्धी सिद्धिदासी, रिद्धी सिद्धिदासी अंगण झाडीते. उच्छिष्टे काढीती मुक्तिचारी, उच्छिष्टे काढीती मुक्तिचारी, मुक्तिचारी, मुक्तिचारी. नामाचा गजर गरजे भीमा तीर, गरजे भीमा तीर. नामाचा गजर. नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू, नामा म्हणे देव, नामा म्हणे देव, नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू. नामा, नामा, नामा म्हणे देव, 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 नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू. नामा, नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू. करीतो संभाळू अनाथांचा, करीतो संभाळू अनाथांचा, अनाथांचा, अनाथांचा. नामाचा गजर गरजे भीमा तीर, गरजे भीमा तीर. महिमा साजे थोर, महिमा साजे थोर, महिमा साजे थोर. उजळे का साध तुझ देता महिमा, जाग तुझ एका नामाचा गजर गरजे भीमा तीर, गरजे भीमा तीर. नामाचा गजर. ज्ञानोबा, मगा तर मी बघतोय आमच्या मुक्ताईचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय. काही नाही हो गोरोबा काका, हा ज्ञानोबा म्हणतो की पाया पडत्या नामदेवाच्या. अहो बरोबर आहे ज्ञानोबांचं. हो ती मोठी आहेत, विठ्ठलाचे भक्त आहेत, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते पांडुरंगाचे सर्वात जास्त लाडके आहेत. असं नाही करायचं मुक्ताई. चल नमस्कार कर नामदेवांना. म्हणे पाया पडत्या नामदेवांच्या. मी नाही जाणार त्यांच्या पायाशी. अहंकारी नुसते. ढोंग आहे ते ढोंग. अहो भक्त तर सगळेच असतात, पण त्यांना असं वाटतं की तेच पांडुरंगांचे सर्वात लाडके.
अगं मुक्ताई, त्यांना अहंकार असेल म्हणून आपणही का तसंच वागायचं? अगं हे गोरोबा बघ, किती साधे आहेत, पण तेही श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत. अगं यांच्या भक्तीची चर्चा साऱ्या पंचक्रोशीत आहे. पण आहे का अहंकार? नाही ना. आता पंढरपुरात मागे कधीतरी त्यांनी तुझा नमस्कार स्वीकारला नाही एवढंच ना. ठीक आहे, आपण जाऊ. अगं आपण लहान आहोत त्यांच्याहून. अगं अभिमानाचं गर्वहरण कधीतरी होतच होतं. हा मुक्ताई, अहो त्या इट्टलाला त्याचे सर्व भक्त सारखेच. त्याच्याकडे हा मोठा तो लहान, हा राव तो रंग असा भेदभाव नसतो. त्याच्या दरबारात समद्यांना सारखंच माप मिळतं. आता माणसं काय आणि माती काय, दोन्ही बी मातीचीच की. हा आता काय काय राहत्यात कच्ची आणि काय काय पक्की भाजली जात्यात. काय ज्ञानोबा. काका एक विचारू? तुम्ही आयुष्यभर मडकी भाजलीत होय ना? होय. मग आव्यातून काढलेलं कोणतं मडकं कच्चं भाजलं गेलंय आणि कोणतं पक्क, याची परीक्षा करता येते ना तुम्हाला? होय तर. बरं मग पुढं? मग माणसाच्या मडक्याची परीक्षा करा की. काढा अनुभवाचं थापडणं आणि होऊन जाऊ द्या परीक्षा. नाही म्हणजे काय ज्ञानोबा. अहो गोरोबा काका, इथं भक्त मंडळी जमलीये आणि प्रत्येक जण भक्तीच्या आव्यातून तावून सुलाखून निघालाय होय ना? होय तर. बरं मग पुढं? मग पुढे काय, घ्या की परीक्षा थापटण्यानं. असं म्हणताय होय. जशी तुमची इच्छा. बरं बरं बरं, चला तर मग रांगत उभं राहा बघू एकट्यानं. चला चला चला. बघू. विठ्ठल विठ्ठल. डेरा उत्तम भाजलेला दिसतोय. एकार नाही योकार नाही, अगदी परब्रह्म स्वरूप झालाय. इथं बघू. इथं तर कच्च्या पक्क्याचा सवालच नाही. पार पलीकडे गेलाय दोघांच्या. ज्ञानाचा सागर आहे नुसता सागर. आता इथं बघू. अरे वा, हे तर मी भाजणी पक्की दिसतीये. मुक्ताई, आता तुमची पाळी बर का. अरे वा, इथं तर बंधू प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा आणि आपुलकीची अमृत संजीवनीच आहे. पांडुरंग पांडुरंग. विठ्ठला. वा, मडका अगदी पक्का आहे. जेवढ बी सुपीक आहे. भक्तीचा मळाच फुललाय जणू. काय चोकोबा. पांडुरंग पांडुरंग. वा, अरे वा, चांगलंच टणक झालंय किंवा मडक. हा, पांडुरंगाचा चांगलाच आशीर्वाद आहे चोकोबांवर. काय म्हणताय गुरुबा? काय 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 चाललंय काय तुमच्या सगळ्यांचा? काय नाही, कुंभार आहे ना ओम्या. आता ज्ञानोबा म्हणलं सगळी भक्त मंडळी जमली आहेत, तेव्हा त्यांची मडकी कच्ची का पक्की जरा चाचपणी करून घे. दुसरं काय. अहो पण गुरुबा, अहो या कीर्तनाच्या ठिकाणी तुम्ही हे काय चाललंय वेडेपणा? पाहिलं पाहिलं, हे मडकं तेवढं कच्च राहिलंय बघा. चांगलंच बाजून काढायला पाहिजे. गुरुबा, गुरुबा हा माझा अपमान आहे. अहो गावात आलेल्या पाहुण्याचं तुम्ही अशी अशी चेष्टा करता तुम्ही? काय चालवलं का तुम्ही सगळ्यांनी? नामा नामा, अरे तुझी भक्ती श्रेष्ठ आहे. तुझ्यासारखा भक्त या पृथ्वी तलावर नाही, हेही खरं. पण तुला अहंकार आहे. अरे देवाची भक्ती समर्पित होऊन करायची हे तूच सांगतोस ना कीर्तनातून. मग आता अहंकार असेल तर समर्पण कसं होणार? अरे आता कीर्तनात त्याने हेच तर सांगितलं ज्ञानोबा, आणि तूच त्याला तत्वज्ञान शिकवतोस वैर. हा, पांडुरंग पांडुरंग.
कीर्तन प्रवचन करून ब्रह्मज्ञान शिकवण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं माणसाने. अरे अरे मडक्याची परीक्षा हे तर निमित्त होतं. गोरोबा काकांनी तुला तुझ्या अहंकारापासून मुक्त करायचा प्रयत्न केलाय. नामा नामा तू आमचा जिवलग आहेस. आम्ही तुझी का थट्टा करणार. जा जा गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घे. औंढ्या नागनाथाला विसोबा खेचर नावाचे एक साक्षात्कारी सत्पुरुष आहेत. त्यांनाच गुरु कर. नामा असं असं मनाला लावून घेऊ नका सा. समर्पित होऊन भक्ती केलीस तरच मुक्ती मिळेल आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं परमात्मा तुला भेटेल. पांडुरंग पांडुरंग. गोडीबा पाटलांच्या वाड्यावर जायच्या आधी तुम्हाला एक विचार म्हणत होतो. काय मलाही तुम्हाला काही सांगायचं होतं. काय ते काय पाटलाच्या वाड्यावर जरा थोडी अडचण आहे बघा. ते काय नाही नाही म्हणजे पाटील माणूस तसा चांगला आहे पण तसा जो मुनीम आहे ना तो माणूस म्हणजे जरा त्याच्याशी आपल्याला काय देणं घेणं आहे कोंडीबा. आपण आपलं काम करायचं देतील तर घ्यायचं आणि गपगुमान निघून जायचं एवढं मला कळतं बस. बरोबर. अहो सगळीच माणसं तुमच्यासारखी नसतात. पण माझं काय म्हणणं आहे की जो काही व्यवहार कराल जो काही हिशोब ठेवाल तो पाटलाशी ठेवा. तिथे तुमचा परोपकार नको. कोंडीबा एक सांगू का. अहो त्या पाटलांच्या मागणीप्रमाणे 15वड्याला 500 इटांप्रमाणे त्यांना पुरवठा करणं एवढं माझं काम. कोंडीबा नाही म्हटलं एवढं मोठं काम करायचं म्हटल्यावर माणसं जरा जास्तच लागणार की हो. हेच म्हणतोय मी. माझ्या डोक्यात एक कल्पना आली बघा. काय ते. नामदेवाच्या कीर्तनाला तो बंडोबा होता बघा. त्याने मागच्या आठवड्यात त्या देशमुख वाडीला कंत्राटी पद्धतीने काम केलंय बघा. बर बर बर. पुढच्या बाजाराला त्याला बोलवून घेतो ना. नाही पण तो काय करणार. म्हणजे ते एकट्यावर समुद्र आलं म्हणा की. असं काय करताय तू. आणखीन 2-4 कुंभारांना बोलवून आणेल ना. नाही आपण इटा पाडणारी अनुभवी माणसं मिळायला हवी तो. पण मला सांगा 2-4 अनुभवी लोक मिळाले तर आपलं काम सोपं नाही का जायचं. बघा बुवा माझी तर फार झोपच उडली. आता गाडग्या मडक्यांची जागी मला आता इटांचं ढिगच दिसायला लागले. काही काळजी करू नका गोरोबा. आता ही सगळी जबाबदारी माझी आहे बघा. पाटलाला शब्द दिल्याप्रमाणे आपण त्याचं काम करून दिलं. शिकार बस. चल चल. पांडुरंग पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल माझे आई मजला ठाव द्यावा पायी. विठ्ठल विठ्ठल माझे आई मजला ठाव द्यावा पायी. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. करी अंग संगा करी अंग संगा. भक्ताची या पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. पंढरी निवासा. विठ्ठल विठ्ठल माझे आई मजला ठाव द्यावा पायी. विठ्ठल विठ्ठल माझे आई मजला ठाव द्यावा पायी. भक्त कैवारिया भक्त कैवारिया ओसी नारायण. भक्त कैवारिया ओसी नारायण. बोलता वचन बोलता वचन. काय लाज काय लाज. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा.
सख्या पांडुरंगा पंढरी निवासा विठ्ठल विठ्ठल माझे आई मजला ठाव द्यावा पायी विठ्ठल विठ्ठल माझे आई मजला ठाव द्यावा पायी वारंवार तुझला द नाही देवा नाही देवा वारंवार तुझला द नाही देवा नाही देवा बोलले केशवा बोलले केशवा म्हणे नामा पंढरी निवासा सख्या पांडुरंगा पंढरी निवासा सख्या पांडुरंगा करी अंगसंगा भक्ताची या पंढरी निवासा सख्या पांडुरंगा पंढरी निवासा सख्या पांडुरंगा पंढरी निवासा पंढरी निवासा पंढरी निवासा अगदी गाड झोपलाय का दमला दमला आंघोळ करून पर काय पण म्हणशाल ते झोपेच्या बाबतीत अगदी तुझ्यावर गेलाय गपरू काहीतरीच. आणि गपरू गपरू काय लावले आता? त्याचं काही नाव ठेवायचं आहे की नाही? 6 वर्षाचं झालं माझं बाळ आता. बाळचं करायला नको वे. नुसतं काम काम करून प्रपंच होतंय. अगं मला पण कळतंय ते. हा संते एक काम करू, येत्या अक्षय तृतीयालाच करून टाकू त्याचं बारसं थाटात. काय स्वयंपाकाचं बघते. बरं तुम्ही लक्ष ठेवा याच्याकडे. आणि जरा उठलं तर थोपटा. अगं बाई झोपल जरा घटकाभर जास्त. रडवू नका. अगं नाही तर कळतच नाही मला जसं. ओ काय नाव ठेवायचं? नाव काय ठेवायचं? हा तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास. सुखे करो काम सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राहो. देहधारी जो जो त्यासी विहित नित्य कर्म. देहधारी जो जो त्यासी विहित नित्य कर्म. सदाचार नीती हुनी आगळा न धर्म.
देहधारी जो जो त्यासी विहित नित्य कर्म सदाचार नीती भूमी आगळा न धर्म तुला आठवावे गावे तुला आठवावे गावे तुला आठवावे गावे हाच एक नेम तुला आठवावे गावे हाच एक नेम देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम तुझे रूप चित्ती राहो तुझे नाम पांडुरंगा सर्वतापनाशी तुझे नाम पांडुरंगा सर्वतापनाशी वाट प्रवासासी देसी स्वैतापनाशी तुझे नाम पांडुरंगा सर्वतापनाशी वाट प्रवासासी देसी स्वैतापनाशी दिसे लागली तू डोळा दिसे लागली तू डोळा दिसे लागली तू डोळा अनोखी अनाम दिसे लागली तू डोळा अनोखी अनाम देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम तुझे रूप चित्ती राहो तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा नाम तुझे घेतो गोरा नाम तुझे घेतो गोरा नाम तुझे घेतो गोरा म्हणून आठवाव नाम तुझे घेतो गोरा म्हणून आठवाव देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम तुझे रूप चित्ती